गौरी गणपती निमित्त कोकणात, पुण्यात आणि सातारा ठिकाणी जाणारे जे आहेत ते भक्तगण आता निघालेले आहेत। आज देखील मोठ्या संख्येने कळंबोली या हायवेवरती गाडी पकडण्यासाठी त्यांची लगबग सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी ते आता त्यांच्या गाडीची वाट बघतायत। आपापल्या गावी ते भक्तगण जायसाठी निघालेले आहेत। गौरी गणपतीचा हा सण जो आहे तो मोठा उत्साहात कोकणात असेल, पुण्यात असेल, या ठिकाणी मोठ्या उत्साहात थाटामाटात केला जातो। मात्र त्या ठिकाणी पाहायला गेलं तर एस टीकडनं जादा गाड्या जरी सोडल्या असल्या तर दुसरीकडे जास्त प्रमाणात आकारात भाडे जे ते खाजगी बसेसकडनं घेतले जातात। मात्र या ठिकाणी लूट देखील केली जाते। मात्र सीझन असल्याकारणाचं हे जास्त पैसे लावत असल्याचं देखील ट्रॅव्हल्सकडनं सांगण्यात आलं आहे। मात्र सध्या तरी पाहता मुंबई गोवा असेल हायवे या पुण्यासाठी जाण्यासाठी मोठ्या संख्येने जे त्या बसेस त्या रवाना झाल्या आहेत। त्या मात्र सर्व नागरिक जे आहेत ते भक्तगण ते आपल्या बाप्पाचं लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी त्याची पाठपूजा करण्यासाठी ते आपापल्या गावी जाणार आहेत। या ठिकाणी सर्व साताऱ्याची मंडळी असतील, पुण्यात जाणारी लोकं असतील, कोकणात देखील जाणारी लोकं असतील, या ठिकाणी सर्वच जण आता जात आहे। मात्र खाजगी बसेस जे असेल या प्रायव्हेट गाड्या असतील हे जास्त भाडे देखील घेत आहेत। त्यामुळे काही काका कुठं चाललात? सातारा कशा गणपतीनिमित्त कशा प्रकारची तयारी केली आहे? गणपतीला जायचं आता घरी, तिथं गेल्यावर तयारी करायची आहे। हां, मोदी आता गणपती बसायचे आहेत। गाड्या भेटतात का? नाहीत, एकही गाडी उभी राहत नाही। 7 वाजता आलोय आम्ही इथं। एस टीने गाड्या सोडल्या जादा का वाटतं? गाड्या तेवढ्या पाहिजे तशा कोकणात देखील कोकणात पण चालल्यात, पण काही रिझर्वेशन आहेत त्यांचे म्हणतात, आणि डायरेक्ट जिथली गाडी तिथलीच घ्या म्हणतात, मधल्यातली घेत नाहीत। हो, खाजगी लोक जास्त बसेस देखील पैसे आकारण्यात आलेले आहेत। पैसे तर जास्त घेत आहेत, पण खाजगी गाड्या पण फुल आहेत सध्या। प्रवाशांची संख्या खूप वाढली। आता मी सकाळी 8 वाजल्यापासून बेडला जायचं आहे आम्हाला गणपतीसाठी, पण गाडीच नाही आहे। सगळं प्रॉब्लेम। मुंबई गोव्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता खड्ड्यांमुळे आणि पावसामुळे। कसं बघतात मुंबई गोवा हायवे कसं आहे अजून बनत नाही? नाही, मुंबई तर आता सगळीकडेच पावसामुळे खड्डे झालेत आहे, त्याचं काय नाव इलाज आहे त्याला त्या गोष्टीचा। दर्शनासाठी चाललेत? कुठं झालं बाळा? सातारा। कोणाबरोबर? कोण कोण आहे तुझ्यासोबत? मम्मी पप्पा आणि बहीण। अच्छा, किती वेळ झाला तू इथं थांबलाय? गाडीची वाट बघतोय? अर्धा तास झाला असेल। अर्धा तास झाला। काय बाप्पाकडे काय साकडं असणार तुझं? बाबा लवकरात लवकर जायचंय घरी, गणपती बसवणार आहेत। गणपती बाबा। अच्छा, यांचे सर्वच आता या ठिकाणी महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे गाड्या पकडण्यासाठी। काका सर कुठे चाललात तुम्ही? एकंदरीत किती वेळ झाला गाडीची वाट बघतो? वाजल्यापासून थांबलोय। अच्छा, कुठे जाणार? पलटणला जायचं आम्हाला। अच्छा, काय वाटतं जास्त गाड्या सोडण्यात आलेल्या आहेत तर त्याचा प्रवाशांना फायदा होतो? गाड्या सगळ्या कोकणातच गेल्या, तिकडे पश्चिम महाराष्ट्रात कुठं आहे इकडे या भागात गाड्यात नाही, ते आम्ही 6 वाजल्यापासून थांबलोय। राजकीय लोकांनी खास बसेस मोफत सोडण्यात आलेल्या आहेत एस टीच्या। कशाच्या सोडलेत पण सगळ्या कोकणामध्ये बस नाही, आम्ही 6 वाजल्यापासून थांबलोय। प्रत्येकाला थोडी 4 व्हीलर असणार आहे का? नाहीये। तुमची मागणी विनंती बाबा सरकारने जास्तीत जास्त काही सुखसोयी कराव्यात। गाड्या सोडायला पाहिजे। हा, आमच्या भागाला पण गाड्या सोडल्या पाहिजेत भरपूर। असतो काय आमच्याकडे पण गणपती असतोच की, फक्त कोकणातच गणपती असतो काय? सगळ्या तिकडे गाड्या सोडल्या, इकडे गाड्या कमी आहेत। सकाळी 6च्या गाड्या आत्ता एक यायला लागलेत। एवढे लेट गाडी? आम्ही चालू सातारला गाडी, आम्ही 7:30 पासून गाडी नाही, सगळ्या गाड्या कोकणात सोडले, त्या माणसं पब्लिक हाल होते येतात, अशी परिस्थिती आता झालेली आहे। सकाळपासून 7:30 पासून माणसं आहे ती त्याच गावचे मुख्यत्वे साताराचे असले त्यांनी कोकणात गाड्या सोडले, ते असं केलेलं आहे आता, अशी परिस्थिती आताची। तुम्ही कुठे चाललात कुटुंबासह? आम्ही पुण्याला चाललोय, सकाळी 6 वाजल्यापासून उभे। रिझर्वेशन केलंय का कुठल्या गाडीने? दर्शन केले, जांबूत गाडी आहे पुन्हा अजून नाही आली। 6:30 वाजता टायमिंग आहे त्याचं। सरकार म्हणते की चांगल्या सोयी केलेल्या आहेत या ठिकाणी। बघा आता कुठे चालला राजा? ते जांबूतलाच कधीपासून उभा आहे बाबा? सकाळी 6 वाजल्यापासून। गाडी अजून किती वेळ लागेल बाबा? काय अनाउन्समेंट काय? फोन पण उचलते नाही डेपोवाले, डेपोवाल्यांना 15 वेळेस फोन केले, फोन पण उचलते नाही। नक्कीच या ठिकाणचे जे आहेत ते लोकांच्या घराणं आहेत आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात ह्या ठिकाणी गणेश उत्सवानिमित्त कोकणातच का फक्त गाड्या जास्त सोडतात, सातारा असेल, पुणे असेल, या ठिकाणी देखील गणेश भक्त आहेत ते जात असतात गावी। या ठिकाणी देखील सरकारने जास्तीत जास्त गाड्या सोडाव्या असं देखील त्यांचं म्हणणं आहे। मात्र या ठिकाणी याला सकाळी 6 वाजल्यापासून 2-2, 3-3 तास लोक या ठिकाणी उभे आहेत, कुटुंबासह उभे आहेत। मात्र या ठिकाणी पाऊस जरी नसला तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता नागरिक जे आहेत ते आपल्या गावी जायला निघाले आहेत। मात्र सरकारने कुठेतरी दखल घ्यावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे। एस टीच्या ज्या गाड्या आहेत, जादा गाड्या ज्या कोकणातच नसून पुणे असतील, सातारा या ठिकाणी देखील जास्तीत जास्त गाड्या सोडाव्या असं देखील त्यांची मागणी आहे।
कॅमेरा नागनाथसह गणेश तुला TV9 मराठी कळंबोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.